कसे असाय बरे असाय म्हणा. तर आज मी बनवतो कारला फ्राय. तर तुमका पण आवडतं की नाही कारला, तर म्हाका कमेंट्समध्ये सांगा. म्हाका तरी खूप आवडता, कारण आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी तर खाऊ शकत नाही. पण ना कारला जसं मी बनवतलं ना तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्ही पुन्हा पुन्हा खात राहताला. चला तर मग जाऊया आपण आता कारला बनवू. ही बघा मी मस्तपैकी ना कारली ना कट करून घेतलंय. तर आता एका सगळ्यांना मीठ मसाला लावूया आणि बाजूक जरा सुना आवाज येता कारण तिकडे काम सुरू आहे मशनीचे. तर आता आपण सगळ्यांना मीठ मसाला लावून घेऊया. तर मस्तपैकी मी धुवून वगैरे घेतलेली आहे. तर ह्यो असा आपलो घरातलो मसालो. जितके तुमका तिखट हवे तितक्या. त्याच्यानंतर ही असा हळद, त्याच्यानंतर ह्या असा मीठ, आणि मी ना जराशी साखर घेतलंय म्हणजे चव येतं जरा कारल्यांका अजून. आणि मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं. आणि तांदळाचं पीठ आहे, तांदळाच्या पिठात मग मी ती फ्राय करतले. एक नंबर लागतं, तुम्ही परत परत खाताला किती भारी लागतात ना, मस्त भारी एकदम. मी काय ना सगळं मीठ मसाले लावून घेतले. ही ना आपण 5 मिनिटांना अशीच ठेवूया म्हणजे त्या सगळं पूर्ण लागताला ते का. आणि जर तुमका हव्या तर जरासं असं पाणी मारायचं म्हणजे तो जो मसालो आहे ना तो असं ओलसर असं होतो. जर हवे असत तर, नाही तर नाही मारला तरी चालतं. तर आता अशी मी 5 मिनिटं ठेवते. आणि आता आपण मस्तपैकी आग करून घेतलेली हा तेल घालून घेऊया. आपण तेल घालून घेतलेलाच असा. आणि या असा आपला तांदळाचा पीठ, मग तांदळाच्या पिठात मी कारली ह्या करतले आणि मग तेलात सोडतलोय. तर बाजू काम चालू आहे त्याच्यामुळे तो आवाज येता. तर बघा असे एक एक करून मस्तपैकी आपण फ्राय करतलो. आणि कारली अशी एकदम भारी लागतात ना, खूप मस्त लागते. तुमका पण आवडतात की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही खात नसात ना तर तुम्ही परत परत खातालात, असली भारी लागतात, कुरकुरीत होतात. बघा मस्तपैकी एकदम आग पण आपली मस्त पेटलेली आहे. माका टेस्ट करू गावाची नाही, पण मी माझ्या आई दाखवतले. आई सांगितलं आई आज तू टेस्ट कर आणि सांग माका कशी झाली आहे ती. तर आता आपण परतून घेऊया, नाही तर आपली करप तरी. तर आता मी ना कारली परतून घेते. ही बघा आपली ह्या साईडने ना कारली ना आपली फ्राय झालेली असत ना, मस्तपैकी अशी फ्राय झालेली आहेत. माका तर खाऊसारखी वाटतं, तर मग खाऊ घ्यायची ना. पण असतो मी रात्री खाताला रिंग रिंग दिसतं ती बघा. कुरकुरीत झाले की कसं जरा खाऊक मजा येते ना. ती अशी नरम नरम राहिली ना ती खाऊक मजा येत नाही. बघा मस्त.
मस्त दिसते आपली कारली. काय केली मी ना, आग करून घेते, जराशी पुढे घालते. वारू आज अजिबातच नाही. काढून घेते कारण हे बघा आपली मस्तपैकी अशी फ्राय झालेली आहेत कारली. आता करप केली मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहेत. या साईडला आग जास्त पेटत त्याच्यामुळे काय झाली हे बघा. मी आता काढून घेते मस्तपैकी. अशी भारी दिसतात ना. मला पण खायची इच्छा झाली आहे पण मी खाऊ शकत नाही. तर ही कारली असतात ना, ती हेल्थसाठी सुद्धा खूप चांगली असतात. खरंच याचे खूप फायदे असतात. जर तुमची लहान मुलं किंवा तुमच्या घरात कोण खात नसतील ना, तर त्यांना ना अशी रेसिपी बनवून देवा, ते नक्की खातले आणि परत परत सांगतले हीच बनवा. तर आता मी बाकीची पण टाकून घेते. चुलीकडे गरम इतक्या होत्या ना, आधीकडे खूप गरम होता, खूप जास्तच. त्या साईडला जास्त तेल त्याच्यामुळे मी तिकडे हे करते. आपली झालेली आहे. जरासं वरून तेल घालून घेऊया कारण ना काळूक वाटली मासे फ्राय म्हणून तू उठान बघू गेलो होय ना काळू. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी तुमका कारली फ्राय खाताना म्हणजे फ्राय झालेली खाताना दाखवू शकत नाही कारण बोललंच असे तुमका आज माझा उपवास आहे. तर आज मी आईक सांगतले, आई टेस्ट कर आणि सांग की कशी झाली आहे. तर अर्धी रवली आहे ती पण आता होतली. तर आता आपण जाऊया घरात आणि मस्तपैकी आईक विचारूया कशी झाली आहेत कारली म्हणून. चला तर मग जाऊया आपण आता आतमध्ये. तुम्ही येवा हा माझ्यासोबत कारली खाऊ का आज, मी नाही खाऊचे. तर आई ही ना कारली टेस्ट कर आणि मग सांग कशी झाली आहे ती. एक टेस्ट कर आणि सांग खा आणि कशी झाली आहे ती. अक्के खा. कडू लागणार नाही ना. बाकी मस्त झाली आहेत ना, कुरकुरीत झाली आहेत ना. तरी बघा काळू आमचं कसं वाटतं ते का वाटतं. मासे फ्राय करते मी, मासे फ्राय केलंय. अरे काळू मासे नाही आहेत. तर आईक तरी कारली आवडली तर तुम्ही सुद्धा ट्राय करा.